हॅलो ऑल. ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग या चॅप्टर मधला आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेतोय. लेट अस सी. मिस्टर विशाल इज एम्प्लॉयड इन विशाल लिमिटेड. हिज डिटेल्स ॲज अंडर. आता या प्रॉब्लेम मध्ये त्याचे काही डिटेल्स दिलेले आहेत. अॅन्युअल ॲव्हरेज अर्निंग 80,000. एज ऑफ रिटायरमेंट 63. डिस्काउंट रेट 10%. नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ग्रुप 30. Then average age 60. Find out the value of HR, that is human resource, by Liv and Schwartz model. आता यासाठी आधी आपल्याला त्याचा फॉर्म्युला जो आहे हा बघायचा आहे. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय गोष्टी येतात. लेट अस सी. याचा फॉर्म्युला आहे व्ही आर इज इक्वल टू आय, दॅट इज इंडिव्हिज्युअल अॅन्युअल अर्निंग अप टू रिटायरमेंट. नेक्स्ट डिव्हायडेड बाय, इथे आय झालाय पण इथे फर्स्ट वन वन नंबर हवाय. वन वन प्लस आर पर्सेंट टू द पॉवर टी मायनस आर. टी फॉर रिटायरमेंट एज, आर फॉर ॲव्हरेज एज अँड आर पर्सेंट दॅट इज डिस्काउंट रेट. आता यातल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एकदा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. सी. अॅन्युअल ॲव्हरेज अर्निंग दिलंय 80,000. देन एज ऑफ रिटायरमेंट दिलेलं आहे 63. म्हणजे इथे एज ऑफ रिटायरमेंट टी फॉर रिटायरमेंट एज इथे 63 येईल. देन ॲव्हरेज एज आहे 60 आणि डिस्काउंट रेट आहे त्याचा 10%. म्हणजे आर पर्सेंटच्या इथे काय येईल 10%. बरं, इथे या फॉर्म्युलामध्ये इथे आय दिसतोय. मी इथे जो कर्सर दिलाय तिथे, पण इथे ऍक्च्युली वन वन नंबर आहे. जस्ट बाय प्रिंटिंग मिस्टेक इथे आय झालेला आहे. इथे वन आहे, हे लक्षात घ्या. इथे फॉर्म्युलामध्ये इथे करेक्शन झालेलं आहे. फॉर्म्युलामध्ये जस्ट आपण व्हॅल्यूज पुट करूया. इंडिव्हिज्युअल अॅन्युअल अर्निंग जे आहे ते आपलं 80,000 आहे ॲज पर गिवन इन प्रॉब्लेम. अॅन्युअल ॲव्हरेज अर्निंग 80,000 डिव्हायडेड बाय वन प्लस डिस्काउंट रेट. आर पर्सेंट म्हणजेच काय तर डिस्काउंट रेट 10% टू दी पॉवर रिटायरमेंट एज मायनस ॲव्हरेज एज. रिटायरमेंट एज इज गिव्हन 63 and average age is 60. So 63 minus 60, answer is 3. आपण एक एक अमाऊंट्स याच्यात पुट करून घेतलेले आहेत. आता जेव्हा इथे 1 + 10% हा जो फॉर्म्युला आहे इथे इथे प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. आता याच्यात 1 + 10% टू द पॉवर 63 मायनस 60 आहे. मग याचा आन्सर कसं येईल? 80,000 डिव्हायडेड बाय 1.10 रेस टू 3 किंवा टू द पॉवर 3. इकडे काय केलं? 63 मायनस 60 केले म्हणजे इथे पॉवर 3 आली आणि इथे यांचे ऍडिशन करून घेतली 1 + 10%. आता याचं पुढे कॅल्क्युलेशन करताना प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला जी आहे ही कॅल्क्युलेट करावी लागते. आपण काय करूया, हे 80,000 बाहेर घ्यायचे आणि उरलेलं जे काही आहे हे ब्रॅकेटमध्ये आपण टाकून घेऊया. 80,000 इकडे बाहेर घेतल्यानंतर वरती 1 राहील. सो 1 डिवायडेड बाय 1.10 टू द पॉवर 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1.10 टू द पॉवर 2 प्लस 1 डिवायडेड बाय 1.10 टू द पॉवर 3. आता इथे जितकी काही पॉवर दिलेली असेल, समजा 5 असतील तर इथे 5 वेळा ते आलं असतं. जेवढे नंबर्स असतील, जेवढे पॉवर असेल तेवढं ते पीव्ही फॅक्टर हा पुढे जाईल. आता हे पीव्ही फॅक्टर्स कसे कॅल्क्युलेट करून घ्यायचे? लेट अस सी विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. इथे कॅल्क्युलेटर सगळ्यांना दिसत असेल आय गेस. आता यामध्ये काय करायचंय आपल्याला? फर्स्ट व्हॅल्युएशन ह्याचं करत असताना आधी आपण 80,000 ला पूर्णपणे बाहेर ठेवून देऊया. एक एक वन बाय वन हे छोटे छोटे ब्रॅकेट्स जे आहेत हे आपण सॉल्व्ह करून घ्यायचे. सो फर्स्ट 1, आता इथे डिव्हाइड करून घ्यायचंय. सो 1 डिव्हायडेड बाय 1.10. आन्सर येत आहे 0.9090. आता डेसिबल पॉइंटच्या पुढचे 4 डिजिट्स पर्यंतच आपण या व्हॅल्यूज ज्या आहेत या घेणार आहोत.
आता याच्या पुढच्या व्हॅल्यूज या कशा काढायच्या? आता इथे जितके त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, जितके पॉवर्स काढायचे, पीव्ही फॅक्टर काढायचे, तेवढे फक्त इज इक्वल टू साईनला प्रेस करत जायचे. इथे फर्स्ट व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली 0.9090. आता इथे सेकंड व्हॅल्युएशन काढताना परत वेगळं कॅल्क्युलेशन नाही करायचं. त्याच कॅल्क्युलेशनच्या पुढे इज इक्वल टू आपल्याला प्रेस करायचंय. सो पुढचं व्हॅल्युएशन हे आपल्याला मिळणार आहे. सो 0.8264. आता इथे 3 घेतलेलं आहे. सो इथे आपण पुढचे डेसिमल पॉईंट्स आहेत हे त्याप्रमाणे ऍडजस्ट हे करता येतात. सो 0.8264. आता पुढे अजून एकदा फॅक्टर काढायचंय. पुन्हा एकदा इज इक्वल टूला मी प्रेस केलं. सो 0.7513. सो इथे जे काही डेसिबल पॉइंट्स आहेत हे सगळे आपण घेऊया. डेसिबल पॉइंटच्या पुढचे 4 डिजिट्स जे आहेत हे आपण याच्यात घेतलेत आणि यांची ऍडिशन करून घ्यायचे. सो 0.9090 प्लस 0.8263 प्लस 0.7511 किंवा इथे 13 आलेलं आहे, सो ते घेतलं तरी इट विल बी इझी. यांची ऍडिशन करून घ्यायची. ऍडिशन येते 2.4864 आणि ह्याला मल्टिप्लाय करायचंय 80,000. बिकॉज इंडिव्हिज्युअल अॅन्युअल अर्निंग जे दिलं होतं त्याने आपण फायनली मल्टिप्लाय करून घेतोय. सो आपलं फायनल आन्सर येत आहे 1,98,912. आता इथे जे आन्सर आलेलं आहे हे इथे व्हॅल्यू येते, व्हॅल्यू ऑफ मॅन पॉवर. आता व्हॅल्यू ऑफ मॅन पॉवर किती एम्प्लॉईजची काढायचे ते बघायचं इथे. कारण पीव्ही फॅक्टर जो आलेला आहे हा एकाचा आलाय 3 वर्षांसाठीचा. आता आपण बघूया किती एम्प्लॉईज साठी करायचं. नंबर ऑफ एम्प्लॉईज 30, म्हणजे 30 साठी आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ मॅन पॉवर करायचंय. मग इथे आलेल्या आन्सरला 30ने मल्टिप्लाय केलं जाईल. जितके नंबर ऑफ एम्प्लॉईज असतील टोटल व्हॅल्यू काढताना पीव्ही फॅक्टरने आलेली व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ एम्प्लॉईज मल्टिप्लिकेशन करून घ्यायचंय. सो आन्सर इज 59,67,360. इथे व्हॅल्यू ऑफ मॅन पॉवर आपल्याला फायनल मिळालेली आहे. सो इथे महत्वाचं काय तर पीव्ही फॅक्टर काढणं. पीव्ही फॅक्टरची मेथड आत्ताच मी तुम्हाला इथे दाखवली. पुन्हा एकदा इथे मी एकदा हा पीव्ही फॅक्टर जो आहे हा पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करून दाखवते. सो थोडंसं रिवाइज होईल. इथे 1/1.10 1.10 to the power 1 याचं व्हॅल्युएशन करताना काय करायचं, 1/1.10. आन्सर येईल 0.9090. डेसिबल पॉइंटच्या पुढचे 4 डिजिट्स हे आपल्याला घ्यायचे आहेत. आता याच्या पुढचा फॅक्टर इथे काढत असताना काय करायचंय, पुन्हा कॅल्क्युलेशन वेगळं नाही करायचंय. त्याच्याच पुढे जाऊन इज इक्वल टू फक्त प्रेस करायचंय. इज इक्वल टू प्रेस केल्यानंतर 0.8264 किंवा 3. आता इथे ऍडजस्ट करून घेतलेल्या कॅल्क्युलेशन मध्ये व्हॅल्यूज आहेत. ऍज इट इज या आलेल्या घेतल्यात तरीही इट विल बी इझी. पुन्हा तिसरा फॅक्टर काढताना पुन्हा एकदा इज इक्वल टू साइन करायचंय अँड देन 0.7513. इथे हा आपला प्रॉब्लेम जो आहे हा कम्प्लीट होतोय. आता ह्या मॉडेलमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर दिलेल्या गोष्टी फक्त व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या पुट करायच्या. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. इंडिव्हिज्युअल अॅन्युअल अर्निंग अप टू रिटायरमेंट डिव्हायडेड बाय 1+R% टू द पॉवर रिटायरमेंट एज मायनस ऍव्हरेज एज. सो हा फॉर्म्युला जो आहे हा बाय हार्ट झाला पाहिजे, बिकॉज याच्याच मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज या पुट करायच्यात. आणि ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग मध्ये याच्यावरती बरेचसे प्रॉब्लेम्स हे येतात. इथे हा आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.